श्री पंकज देशमुख यांच्या मी संपर्कामध्ये आहे. या घटनेच्या बद्दलचे मी त्यांना निवेदन पण कालच पाठवलेलं आहे आणि आज इथे जे स्वतः आयो आहेत आणि DYSP आहेत श्री मायने आणि बाकीच्या त्यांच्या अधिकाऱ्यांशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे. लवकरात लवकर चार्जशीट दाखल व्हावं, त्याचबरोबर मनोधैर्य योजनेमधून संबंधित मुलीला मदत मिळावी. इतकंच नव्हे तर तिला एक पालकांचं समुपदेशनाची आवश्यकता आहे. त्या संबंधित कॉन्स्टेबलचं निलंबन तर झालेलंच आहे, पण मुळामध्ये त्याची काही ना काही असा इतिहास असेल की ज्याच्यामध्ये तो ड्युटीवर असताना अजिबात कचरला नाही आणि तर दारू प्यायला तो आणि दारू प्यायली तर ते सुद्धा माझ्या उघडकीस आलं की ते दारू कुठून त्याला मिळाली होती, तर ते पर्यटकांकडूनच त्यांनी दारू ती त्याला प्राप्त झाली होती. मला थोडंसं असं वाटतं की पर्यटकांनी इतकं उदार होऊ नये की दारू ड्युटीवरच्या पोलिसाला देणं, त्यांनी ती घेणं चुकीचंच आहे. पंकज देशमुख SP यांना मी सूचना दिलेल्या आहेत की याची आधीची सुद्धा इतिहास तपासा आणि त्यांनी हे जे गैरकृत्य केलेले आहे त्याच्याबद्दल कठोरातली कठोर शिक्षा पॉक्सो आहे, तसंच ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, यानुसार जे जे गुन्हे लावण्यात आलेले आहेत त्या सगळ्या गुन्ह्यांच्यानुसार त्याला कडक शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून मी सूचना दिलेल्या आहेत. राज्य शासनाने या सगळ्याची दखल घेतलेली आहे, परंतु पुढच्या ज्या काही चांगलं वकील मिळणं किंवा योग्य त्या तारखांना उपलब्ध राहणं, नवीन दंडसंहितेनुसार साक्षीदारांना संरक्षण हे सुद्धा अत्यावश्यक आहे, त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. तुम्ही जो पर्यटकांच्या संदर्भात मुद्दा बोलला तर पर्यटकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण तिथे मोठ्या संख्येने माणसं असतात, त्या ठिकाणी प्रमाण कमी असतं, परंतु तिथे गर्दीत सापडणाऱ्या मुलींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणं किंवा हरवलेल्या मुलामुलींशी काही गैरव्यवहार करणं या गोष्टी होता कामा नयेत. त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा 112 नंबर हा सगळीकडे तत्पर आहे. परंतु पर्यटकांनी सुद्धा आनंद उपभोगत असताना धोकादायक पद्धतीने सेल्फी काढणं किंवा कुठे ना कुठे अति द्रव्य पान करून वेगवेगळ्या प्रकारचे धोके स्वतःसाठी पत्करणं या गोष्टी मात्र त्यांनी जरूर टाळाव्यात आणि महिलांचा सन्मान आणि महिलांची सुरक्षा जर का ठेवली त्यांनी तरच मला असं वाटतं की पर्यटनाचा आनंद हा द्विगुणित होईल याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. मॅडम, एकंदरीत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवरती अत्याचार होत आहे. पुण्यात अशी घटना झाली, मुंबईलाही झाली, आता राजगुरुनगरला पण झाली. मुलींवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होते, त्याच्यासाठी आपण काय करणार? माझं असं सरकारला सांगणं आहे की एक तर मी काल बोललेली आहे की त्याच्यात त्यांना लागणारं मनुष्यबळ न्यायसंस्थेला जे काही अजून लागेल ते उपलब्ध करून द्यावं. त्यांना लिपिक किंवा संगणक आणि संपूर्णपणे न्याय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या साधनसामग्री लागतात त्या आजही सरकार देत आहे, परंतु वेळ पडल्यास ज्या ठिकाणी अधिक प्रलंबित खटले आहेत अशा वेळेला 2 शिफ्टमध्ये 2 पाळ्यांच्यामध्ये मनुष्यबळ जर का दुप्पट प्रमाणामध्ये वाढवण्यात आलं आणि त्याची सगळं व्यवस्थापन करताना पूर्ण न्यायसंस्थेला सहकार्य मिळालं तर त्याच्यात आपल्याला एक सहजगत्या मार्ग मिळेल. आपल्याकडे निष्णात लोक आहेत की जे न्यायसंस्थेच्या मध्ये काम करू शकतात. त्यासाठी लागणाऱ्या अजून जे मनुष्यबळ लागतं त्याच्यासाठी सुद्धा काही ट्रेनिंग्स वगैरे घेता येतील आणि अशा पद्धतीने 2 शिफ्टमध्ये जर का काम झालं तर प्रलंबित असलेल्या खटल्यांना सुद्धा न्याय मिळू शकेल अशी माझी सूचना आहे. याच्याबद्दल सरकारने योग्य तो विचार करावा. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. घुबड आहे, त्याला सोडवायचा प्रयत्न. आता गुंडाळाच्या मांजाला आता मांजामध्ये अडकला. बांबू गोल गोल फिरवा म्हणजे येईल ते. बस आता ओके. त्याला दिसत नाही, फक्त हे माझ्याकडे येतोय.
एकदा दाखवा इथे. लागलाय का त्याला? आणतो खाली आणतो का हा या. अण्णा माझ्या तोडा ना फक्त. हा माझ्या तोड. ब्लेड वगैरे असेल ते होईल नाहीतर. ब्लेड बघा ना ब्लेड. ब्लेड सागर ब्लेड आहे का रे? सागर ब्लेड आहे का घरी? ए आपल्या ह्याच्यातले काढ रे वाजे. एक सब ब्लेड काढ त्याच्यातले. इथून नका तोडा ना खाली तोडा ना खाली मध्ये ठेवून जातो तो. वाजे आपले एक सब ब्लेड काढ ना वाजे त्याच्यात. लागलाय का त्याला? नाही ना नाही नाही ते माझ्या गुंडाळ्या पारांमध्ये लोड आला असेल एक खाली आला म्हणजे हाय व्यवस्थित खाली दे लॉन मध्ये. मी कौतुक करतो रवींद्र सातपुते सरांचं, पण हे एकट्याचं यश नाही. सातपुते सरांच्या पाठीमागे जर एवढी शिक्षक मंडळी उभी नसती तरी नक्की झालं नसतं. आणि मला कौतुक वाटतं या सगळ्या शिक्षकांचं जे माझ्या वेळेपासून शाळेत आले, की प्रत्येक शिक्षक हा टीमवर्क करतो इथे, ते एकट्याचं मानत नाही. आणि म्हणून आजचं यश दिसलं. एवढी गर्दी सांभाळायला 8-10 शिक्षक आता धावत होते, पळत होते. सगळ्या विद्यार्थ्यांना आपलं काम, आपली भूमिका, आपलं जाणं येणं हे करेक्ट कळत होतं. मी नतमस्तक झालो आज या सगळ्या कलाकृतीकडे. माझं खरोखरच भाग्य आहे की मी रमण विभागात माझं दुर्दैव आहे.